अगं काय चाललंय तुझं हे करताना तुला जराही काही वाटलं नाही? काय काय झालंय मामा, माझ्या कॉलेजच्या फॉर्म आडून आई तुझ्याकडून प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या घेते. हे खरंय? अरे तुला काय हृदय आहे का नाही? इतका स्वार्थ? सॉरी मावशी, पण तू हे जे काही केलंस ना ते फार धक्कादायक आहे. आम्हाला वाटायचं माझ्यावर, मधुरावर, मामावर तू माया करतेस, कधी कधी लागट बोलतेस, पण तुझ्या मनात मायाच आहे आमच्याबद्दल. पण नाही, संधी मिळाल्यावर सगळ्यांनी बोलून घेतलं मला. माझा मुलगा पण एवढा अवलक्षणी ना, नालायक. आता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला मेल्यानं. तरी बरं, सगळं त्याच्यासाठीच करते मी. सगळा प्लॅन फिसकटवला माझा. दुसरा काहीतरी उपाय केला पाहिजे. लग्नाची बोलणी एवढ्यात करण्यात काही अर्थ नाहीये. कोणी दाद नाही देणार मला. मीरा आलेली चांगली, लग्न करते म्हणाली, पण ती आता मला दाद देणार नाही. काहीतरी केलं पाहिजे. करणार मी. सरळपणे नाही झालं ना तर वाकड्यात शिरूट करणार, पण करणार. याशिवाय माझं ध्येय साध्य होणार नाही. अरे दादा, काय झालं? हा, काय प्रॉब्लेम आहे का? अरे काय करू, सगळंच प्रॉब्लेमॅटिक होऊन बसलंय. म्हणजे काय 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 झालंय? काय झालंय? मी आणि मीराने ठरवलं होतं की आज सिद्धिविनायकाला जायचं, बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि पुढचं सगळं प्रॉपर प्लॅनिंग करायचं. कारण आज संध्याकाळी मामाला सगळं सगळं सांगून टाकण्याचा विचार होता आमचा. परफेक्ट आहे. हा, जितक्या लवकर सांगशील तितकं बरं आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम मधुरा आहे. मधुरा प्रॉब्लेम. तिचं असं म्हणणं आहे की माझी चिडचिड झालीये. ऑफिसला जाण्या अगोदर आपण भेटूया, कॉफी प्यायला जाऊया. तुझ्याशी बोलल्याशिवाय मला चैनच पडणार नाहीये. किती समजवण्याचा प्रयत्न केला पण ऐकूनच घेत नाहीत ना मॅडम. इरिटेट झालोय. हो यार, पण ऑफिसला जाताना ती तुझ्या सोबतच असणार. मग तिच्यापासून सुटका करून घेणं तुला अवघड आहे. म्हणूनच तर वैतागलोय ना. काय करू, काय करू सांग. तर तिला दुखवायचंही नाहीये मला. दादा, एक आयडिया आहे. तू नेहमी नाश्ता करायला जातोस तसा जा. मी तुझ्या मागून येतो. तुला रिक्वेस्ट करतो की माझ्यासोबत कॉलेजला चल फॉर्म भरण्यासाठी. फॉर्मचं प्रकरण असंही गाजलंच आहे ना, त्यामुळे तू हो म्हणालास तर अजून कोणी नाही म्हणू शकणारच नाही. आपण दोघ जण सटकू. यार तू अपने पास हर प्रॉब्लेम का सोल्यूशन है यार दादा. तू पण हे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट रेडी? हो, तुझ्या आवडीचा नाश्ता आहे. चला मग द्या पटकन. जोरदार भूक लागलेली दिसते. नाही ग, मी आणि आदित्यानंतर बाहेर जाणार होत ना एकत्र, मग मस्त टाइमपास करता येईल म्हणून. हा, आला कसं नाही अजून? एनिवे, येईल. बरं ताई, ऐक ना, मामाला बरं आहे का ग? हो, तो ठीक आहे आता. नंतर नाश्ता करेन म्हणाला. गुड मॉर्निंग. अरे आलास तू? मी तुलाच मेसेज करणार होते. चल पटकन ब्रेकफास्ट करून घेऊया आणि मग आपल्याला जायचंय ना. खा लवकर. मधुरा गेली की आपण जाऊ, म्हणजे नीट बोलता येईल. मी आहे ना. ए दादा, अरे तू इथे बसलायस, मी तुला कुठे कुठे शोधतोय यार. माझं खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. हो हो, जरा शांत सांग ना, काय काय झालं? माझ्यासोबत जरा कॉलेजमध्ये चाल ना. मला ऍडमिशनचा फॉर्म भरायचा आहे.
सॉरी अथर्व, आज नाही जमणार, आपण उद्या जाऊया प्लीज. अरे यार दादा यार, प्रत्येक वेळेला हा असंच करतोय यार, माझं महत्वाचं काम आहे. अरे अथर्व, असं काय करतोयस यार? मधुराचं आणि माझं ऑलरेडी ठरलंय, आम्ही एकत्र ऑफिसला जाणार आहोत. अरे दादा, पण माझं महत्वाचं काम आहे, मला समजून घे ना. तिथे लोकल मध्ये धक्के खा, नंतर जाऊन रांगेत उभं राहा. काय ताई, जरा समजाव ना. आदित्य, हा, बरोबर आहे त्याचं, म्हणजे काम महत्वाचं आहेच आहे ना. तू जा तू. ताई थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. म्हणजे कसं असतं ना, तो फॉर्म भरणं म्हणजे खूप कटकट असते ग, एकही चूक चालत नाही त्यामध्ये. हो, आय नो, इट्स ओके. इनफॅक्ट मला काय वाटतं, मी पण येते तुमच्या दोघांबरोबर. हा, म्हणजे मी आणि आदित्यनं तो कॉफी प्यायला जाऊ आणि मग आपण ऑफिसला जाऊया. हा, मस्त आहे ना प्लॅन. अगं पण तिथे हा शशांक सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू घरी आहेस म्हणजे निघाली नाहीस ना अजून? हा, निघतेच आहे, मी आणि आदित्य निघतोय. बरं, एक काम कर, आता लगेच आपल्या वाशीच्या साईटवर जा. तिकडे पोहोचलीस की मग मला फोन कर. वाशीच्या साईटवर? मी तुला काय काम करायचं ते सांगेन. ओके, बाय. अहो हॅलो हॅलो. शिट यार, वाशीच्या साईटवर बोलवून घेतलं आता. दरवेळी आपण काहीतरी प्लॅन करतो आणि असं काहीतरी होतं. मधुरा, ठीक आहे ना, आपण उद्या जाऊया. अरे आवरायला घे, नाहीतर परत उशीर होईल. मी जातो आज अथर्व सोबत. हो ठीक आहे, काय आता. अरे मामा आलास? चला आम्ही येतो, पण तू नाश्ता करून घे आणि वेळेवर गोळ्या घे. हा, काळजी नका करू, मी नाश्ता करतो, वेळेवर गोळ्या घेतो. चल येतो आम्ही. कोणी आलंय का घरात? आनंदराव, अहो आनंदराव, काय झालंय बायकांना? काय काय झालं काय? घ्या कुलकर्णी वहिनी, बाहेर तुम्ही म्हणत होता, पण घरात पण हेच. तर माझा अंदाज कधी चुकणार नाही. काय काय अंदाज बांधताय काकू, आम्हाला पण कळू द्या. तू तर बोलूच नको ग भावाने, तुला तर कोणाशी काय बोलायचं त्याची अक्कलच नाही दिली देवाने. तुम्ही आमच्या घरात येऊन आम्हालाच अक्कल शिकवताय. घ्या, बोललीस, किमान आमचा वयाचा तरी विचार करायचा ना. मधुरा, तू शांत हो. कशासाठी चालली आहे आरडाओरड? बघा, तुम्हाला आम्ही सांगितलं होतं ना, या पोराला घरात राहायला देऊ नका. पण ऐकलं तर ते तुम्ही कसले. नाही, त्यांनी तुम्हाला त्रास दिलाय का? आम्हाला त्रास दिला असता ना तर 2 ठेवून दिल्या असत्या. अरे मग काय झालं काय? म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? अगं, त्यांना कसं माहित असेल, अशा गोष्टी कोणी सांगून करतं का? हे बघा, काही समजेल असं बोलाल का? काय काय झालं वहिनी? काय एवढा आरडाओरडा चाललाय तुमचा? ओरडायला आम्ही काही वेडे आहोत का? एक थांबतेस का जरा? काय झालंय जरा शांतपणे सांगाल का प्लीज? अहो, तुमच्या या भाच्या, या दोघी, या आदित्य बरोबर फिरताना आमच्या सानूने पाहिलंय. अहो, सानूनेच कशाला हवंय? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आदित्य आणि मीरा खिदळत जात असताना. आमच्या मुलांवर काय संस्कार होणार आहे यांची सानू विचारते की मीरा आदित्यची गर्लफ्रेंड आहे का? अहो, मग आधी तुमचं कर्तव्य होतं त्या सानूला लगबगीने जाऊन समजावायला हवं होतं, नाही का? सानूला कशाला समजवायला हवं? अहो, तिच्या डोळ्याला जे दिसलं ते तिने विचारलं. त्यात तिच्या बिचारीचा काय दोष? आणि ही दोघं कशी वागतात?
तुम्ही गच्चीवर गप्पा मारत बसता की नाही खरं सांगा. आम्ही कशाला सांगू? आणि मुळात तुम्ही का ना खूपच आमच्या पर्सनल मॅटर मध्ये. आम्ही काही करू आमच्या घरात. हो हो, दारू ढोसू, जिन्यातून बडबडत येऊ, लोकांना वाटेल ते बोलू, ही असली थेर इथे चालणार नाही सांगून ठेवते. तुम्ही गच्चीवर गप्पा मारत हसत खेळत बसलेले असता हो की नाही? त्या सांगतात ते खरंय? हो, आम्ही असतो गच्चीवर. भाई गच्चीवर असता काय 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 करता काय तुम्ही गच्चीवर? हा, गळ्यात गळे घालून वगैरे असतात का हो हे लोक? प्लीज प्लीज वाटेल ते बोलू नका. घ्या आता हा सांगणार आम्हाला. हा, अजून काय काय करत असतील ना कुणास ठाऊक. देवा, काय काय ऐकावं लागतंय माझ्या भावाला या पोरामुळं. ए अथर्व, तू ऐकू नकोस हे सगळं. तू चल घरी, चल घरी. आता काय लहान आहे का तो? सगळी सोसायटी पाहते. आपण डोळे झाकल्याने काय जग बदलणार आहे? ह्यांचे हे धंदे चालूच राहणार. बास झालं काकू, आम्ही खूप ऐकून घेतलंय तुमचं. मामा तू काही बोलणारच का? चला निघा आता. चला चला बाहेर. सांगते ना तुम्हाला. चला, तुम्ही काकू आम्हाला नाही ऐकून घेते प्लीज. हे बघा मामाला खूप त्रास होतोय, तुम्ही या. चला, आम्ही सांगते ना तुम्हाला. निघा तुम्ही, आम्हाला नाही ऐकून घ्यायचं तुमचं. प्लीज प्लीज जा प्लीज. एक मिनिट, एक मिनिट, प्लीज प्लीज शांत व्हा. प्लीज कुणीही काही बोलू नका. आणि मी जे बोलतोय ते प्लीज ऐकून घ्या. मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही. आणि माझ्याकडून तसं काही झालं असेल तर खरंच सॉरी. स्पष्टच सांगतो. माझं आणि मीराचं एकमेकांवर खूप प्रेम. हो, आम्हा दोघांचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे. आणि आम्ही लग्नही करणार आहोत. अजून काही म्हणणं आहे का तुमचं? आदित्य, अरे मामा, आपण यावर सविस्तर बोलू नंतर. तुमचं अजूनही काही म्हणणं आहे का? इथे काय चाललंय मला कळेल का? आनंद थांब जरा. ठीक, हा, आता तुमचं काय म्हणणं आहे? इथं या सोसायटीत लग्न सुद्धा तुम्हा सगळ्यांना विचारून करायची का लोकांनी? हे आम्हाला जर अगोदर माहिती असतं तर आम्ही कशाला आलो असतो इथे? हो ना. अहो, हे सगळं आधीच ठरलेलं तर आम्हाला आधीच सांगायचं ना. कुणी? ह्यांनी. म्हणजे तू 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 हे मी? हो, माझा काय संबंध? तुमच्या सानूने तुम्हाला सांगितलं, तुम्ही चिडलात, तुम्हाला जाब विचारा असं वाटलं म्हणून तुम्ही इथे आलात. मी कुठून आली? अरे दादा, कसलं बायका आहे ते? कसल्या बायका आहे ते? यार कळतंय का काही? हा, हे म्हणजे असं झालं ना, फाशी सोडून चोर संन्याशी म्हणजे? नाही काही नाही, ते चोर सोडून संन्याशाला फाशी वगैरे असं काहीतरी तिला म्हणायचं असेल. नाही ते तुम्ही सोडून द्या. पण तुम्हाला आता कळलं ना सगळं? व्यवस्थित स्पष्ट सांगितलं ना त्याने?
मग आता या या चल या हो या हो आम्ही सुद्धा बघतोच ह्या दोघांचं लग्न झालंच पाहिजे. नाहीतर काय चला ग चला जाऊया. या काही नाहीतर काय आम्ही बोलणारच ना. काहीतरी हे काय मी तुम्हाला खरं सांगते, मी अजिबात त्याला सांगितलेलं नाहीये. तुझं आणि मीराताईचं एकमेकांवर प्रेम आहे. काय म्हणालास तू? लाज नाही वाटली तुला बोलताना आदित्य? मधुरा गप्प बस. खोटं बोलू नकोस, अजिबात खोटं बोलू नकोस. असं किती खोटं बोलणार आहेस आदित्य? तू खेळ केलायस माझ्या इमोशन्सचा. माझा काहीच विचार नाही केलास तू. आत्ता मला सांगतोस तुझं ताईवर प्रेम आहे म्हणून. मग इतके दिवस तू माझ्या बरोबर वागत होतास ते काय होतं आदित्य? तू गप्प बस. तू तर अजिबात बोलू नकोस माझ्याशी. मगाशी त्या बायका आल्या तेव्हा मला वाटलं की त्या माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल बोलतायत. पण तू असं करशील असं वाटलं नव्हतं मला ताई. इतके दिवस तू सगळं लपवून ठेवलंस माझ्यापासून. असं कसं करू शकलीस ग ताई? तुला काय वाटलं? तो आदित्य 2 शब्द गोड काय बोलला तुझ्याशी? तू लगेच लग्नाची स्वप्न बघायला लागलीस? मधुरा काय बोलतेय? लाज वाटायला पाहिजे होती हिला. खोटं बोललीस ना ताई? खरं सांग, लपवून ठेवलंस ना? माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ ना ताई. मधुरा तू मला माझं उत्तर मिळालंय आदित्य. मला तर कोणाकडून काही ऐकण्याची गरज नाही. मधुरा सोड. तू ऐकून सोड ना. मी चिडून अजून काही बोलण्याच्या आधी प्लीज प्लीज गप्प बस. मी सांभाळते तिला. या दोघींना असं कधी बघितलं नव्हतं. काय होणार आहे काय माहित नाही. नंदा. या तुम्ही इथे या. मधुरा मधुरा गप गा तू ताई. हे बघ ताई, तू जर आता इथे मला समजवायला आली असशील तर प्लीज बाहेर जा. मला आता कोणाशी काही बोलायचं नाही आणि कोणी माझ्याशी बोलू नका प्लीज. मधुरा प्लीज माझं ऐकून घे एकदा. का काय ऐकून घ्यायचं? मी सगळं ऐकून झालंय माझं. बास आता. मधुरा शांत हो बाळा. मी बास झाली तुझी सगळी चांगुलपणाची नाटकं. कोण समजतेस ग तू स्वतःला? आपण या विषयावर नंतर बोलू मधुरा. काय बोलायचंय नंतर? सगळं आधीच होऊन बसलंय. खरं तर ना मला आधीच कळायला हवं. मीच दुर्लक्ष केलं. तुझं आदित्यच्या पुढे मागे करणं, सतत त्याचं अटेन्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, नालायक निघालीस तू. अगं किमान स्वतःच्या वयाचा तरी विचार करायचा. लहान आहे आदित्य तुझ्यापेक्षा. मधुरा मला हे सगळं कळत होतं पण आणि तरीही स्वतःला थांबवू शकली नाही. इतकी डेस्परेट झाली होतीस ताई. मधुरा काय बोलतेस तू? का ग? का लाज वाटते आता? मग ते सगळं करताना तुला लाज नाही वाटली?